गावापासून थोडं अंतरावर पसरलेला तो औद्योगिक पट्टा म्हणजेच MIDC. दिवसा मशिनांचा गडगडाट, कामगारांची लगबग, ट्रकांची वर्दळ, पण रात्री मात्र तिथं अजब शांतता पसरत असे. कारखान्याचे गेट्स बंद होताच जणू त्या लोखंडी भीतीनाळ एखादं रहस्यमयी जग झोपून राहिलंय असं नेहमी भासत असे. रवी तिथंच एका कंपनीत नाईट शिफ्ट करत असे. घर गावी असल्याने प्रत्येक रात्री काम आटोपून त्याला उशिरापाशिरा का होईना रिकाम्या रस्त्याने परत जावं लागे. त्याला वाटायचं हे असं रात्री एकट्यानं चालणं फारच भीतीदायक आहे, पण काय करणार, नोकरीसाठी सगळं करावं लागतं. त्या रात्री घड्याळाचे काटे 12:30 दाखवत होते. शिफ्ट संपल्यावर रवीने टिफिनची बॅग खांद्यावर टाकली आणि सायकलवरून बाहेर पडला. कारखान्याच्या गेटच्या बाहेर रस्त्याला फारशी वर्दळ नव्हती. दिव्यांचे पिवळट उजेड, मध्येच बंद पडलेल्या ट्यूबलाईट्स आणि वाऱ्याने हलणारी तारांवरची झाडांची सावली. आणि तेवढ्यात अचानक त्याच्या कानावर हलक्या स्वरात हसण्याचा आवाज आला. रवीने सायकल थांबवली. कोण आहे तिकडे? त्याने अंधारात डोकावून पाहिलं. समोर फक्त धुक्यात झाकलेला रस्ता, इतर कुणीही नव्हतं. तो जरा घाबरला, पण स्वतःला समजावलं कदाचित मनाचा भास असेल. बहुतेक मी दमलोय त्यामुळेच असं झालं असावं. तो लगोलग घरी निघून गेला. दुसऱ्याही दिवशी पुन्हा त्याच वेळी रवी काम संपवून निघाला. रस्त्यावर नेहमीसारखाच अंधार होता, मात्र यावेळेस काहीतरी वेगळं जाणवलं. समोरच्या चौकात एखादी बाई उभी असल्याचं दिसलं. ती पांढऱ्या रंगाची साडी परिधान करून उभी होती. तिचे केस लांब आणि विस्कटलेले होते. रवीच्या अंगावर सरसरून काटा आला. त्याने पटकन पायंडल मारलं. जसाच तो जवळ आला तसं त्याला स्पष्ट दिसलं त्या बाईच्या चेहऱ्यावर कुठलेही भाव नव्हते. डोळे मात्र थेट त्याच्याकडेच खिळले होते. तो झटकन पुढे निघून गेला, पण काही अंतर गेल्यावर त्याने मागे वळून पाहिलं आणि ती बाई अजूनही तिथेच उभी होती. रवी आता बेचैन झाला होता. कुणाला सांगू का? पण लोक काय म्हणतील, माझ्यावर हसतील. त्याने ठरवलं की पुढच्या दिवशी दिवसा त्या ठिकाणी जाऊन पाहायचं. दुसऱ्या दिवशी सकाळीच तो त्या चौकात गेला. तिथं काहीही नव्हतं, फक्त एक जुनी पडकी पाटी ज्यावर फिकट अक्षरात लिहिलं होतं, इथून पुढे रात्री जाण्यास सक्त मनाई आहे. ते अक्षर पाहून त्याला धडकीच भरली. त्या रात्री तो पुन्हा घरी निघाला. हृदयात धडधड, डोळ्यांमध्ये भीती. तो त्याच ठिकाणी आला आणि अचानक समोर पुन्हा तीच बाई प्रकटली. यावेळी मात्र तिचा चेहरा विकृत दिसत होता. काळपट, ओघळलेली त्वचा आणि रक्तळलेल्या ओठांवर एक विचित्र स्मित. रवी घाबरून सायकल थांबवतो. ती बाई हळूहळू त्यांच्याकडे चालत येऊ लागली. प्रत्येक पावलागणिक तिचे पाय जमिनीला लागत नव्हते. ती चक्क हवेत तरंगत चालत होती. रवीचा घसा कोरडा पडला. तो किंचाळायचा प्रयत्न करत होता, पण घशातून आवाजच फुटत नव्हता. तो हनुमान चालिसाचा जप करत कसाबसा तिथून निघून गेला. रवीने दुसऱ्या दिवशीच कारखान्यातील वॉचमॅनला ही गोष्ट सांगितली. वॉचमॅन काही क्षण शांत राहिला आणि मग हळूच म्हणाला, बाळा, तू ज्या चौकातून जातोयस ना, तिथे 10 वर्षांपूर्वी एका कारखान्यात काम करणाऱ्या स्त्रीचा अपघात झाला होता. रात्री शिफ्ट संपवून घरी जात असतानाच एका ट्रकने तिला धडक दिली आणि ती जागेवरच ठार झाली. लोक म्हणतात तिचा आत्मा अजूनही शांत झालेला नाही. रवीच्या अंगावर मात्र रोमांच उभे राहिले. आता भीती असूनही रवीने ठरवलं, आज जर ती पुन्हा दिसली तर पळणार नाही, तिच्या समोर जाईन. त्या रात्री नेहमीप्रमाणे 12:30 वाजता तो चौकाजवळ आला आणि जणू त्याचीच वाट पाहत ती बाई तिथं उभी होती. रवीने संपूर्ण धैर्य एकवटलं आणि तिला म्हणाला, तुला काय हवे माझ्याकडून? तू मलाच का दिसतेस? क्षणात तिचा चेहरा विकृत झाला. तिचे डोळे लाल लाल झाले आणि ती मोठ्याने किंचाळली,
माझं रक्त सांडलं. माझं घर कोणी विचारलं नाही. माझ्या लहानग्याला मी भेटूही शकले नाही. इतकं बोलून ती झेपावली. रवीच्या डोक्यावर थंडगार हात ठेवले गेले. त्याला काळोखाने गिळलं. दुसऱ्या दिवशी सकाळी रस्त्याच्या चौकात रवीची सायकल आढळली, पण तो स्वतः कुठेही सापडला नाही. आजही MIDC परिसरात रात्री उशिरा जाणारे लोक सांगतात, रस्त्याच्या चौकात एखादा तरुण उभा असतो, सायकल सगट. त्याच्या डोळ्यात एक विचित्र भीती असते आणि त्याच्या मागे तीच पांढऱ्या साडीतली बाई शांतपणे बसलेली असते. ते दोघे कोणालाही काही बोलत नाहीत, पण अनेक लोकांना ते तिथेच दिसतात. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही भयकथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेल आयकॉनलाही दाबा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.